सगळ्यात जास्त मेरिटमध्ये कोण आहे? मुली. ही कशी दिसती? ती कशी दिसती? अरे अभ्यास कर ना. ती कशी दिसती? ती चांगलीच दिसती. तुझं बघ आणि तू शिकला तर तुला चांगली मिळेल. हे कळलं पाहिजे ना. आणि हे आम्हाला शिकवायचं आहे. मला भरभरून या राज्याने दिलंय. आपलं रेकॉर्ड कुणी मोडणार नाही. 5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो. कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही. कोण 5 वेळेला होणार आहे? माझ्या नशिबी होतं म्हणून मी झालो. जाऊ द्या, त्याचा भाग वेगळा आहे. महिलांना एखादं काम दिलं ना, त्या बाप आपल्यापेक्षा महिला चांगलं काम करतात. गोरगरिबांच्या मुली शिकत नाहीये. कॉलेजचं शिक्षण भरण्याची ऐपत त्या आईबापाची नाहीये. मुलीचा दोष काय? मी गरिबाच्या पोटी जन्माला आलो किंवा उद्याच्याला शीतल गरिबाच्या पोटी जन्माला आली, तिचा आणि आमचा दोष आहे काय? त्याच्या संदर्भामध्ये तिला जर शिकायचं असेल तर तिला अधिकार नाहीये. आम्ही नुसतंच म्हणायचं शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातले आम्ही आहोत. अरे आहेत तर गरिबाच्या पोरींना शिकवा ना. त्यांची फी भरा ना. त्यांना डॉक्टर करा, इंजिनियर करा, त्याच्यात IAS करा, IPS करा, MPSC करू द्यात, UPSC करू द्यात, CA होऊ द्यात, पायलट होऊ द्यात. आता विचारा सुनील तटकरेंना कुठे गेले? इथं बसले. आता आम्हाला 2 पायलट होते. एक पायलट मुलगी होती आणि एक पायलट पुरुष होता. इतक्या सुंदर तिनं विमान उतरवलं. आम्ही बघत राहिलो. महिलांना एखादं काम दिलं ना, या बाप आपल्यापेक्षा महिला चांगलं काम करतात. कारण मी पण पुरुषच आहे ना, मला माहिती आहे ना कुठली जबाबदारी ह्यांना दिली. तुम्ही बघा 12वीचा निकाल काढा. सगळ्यात जास्त मेरिटमध्ये कोण आहे? मुली. मुलं कमी. 10वीचा निकाल काढा. सगळ्यात जास्त मेरिटमध्ये मुली, मुलं कमी. कारण मुलांना इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय, ही कशी दिसती, ती कशी दिसती. अरे अभ्यास कर ना. ती कशी दिसती? ती चांगलीच दिसती. तुझं बघ आणि तू शिकला तर तुला चांगली मिळेल. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा महाराष्ट्रात फिरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये जनसन्मान यात्रेची सभा झाली. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 5 वेळा महाराष्ट्राने मुख्यमंत्री केले असे म्हणत भावना व्यक्त केलेल्या आहेत. मला भरभरून या राज्याने दिलेला आहे. आपलं रेकॉर्ड कोणी मोडणार नाही. 5 वेळा मुख्यमंत्री झालो. कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही. कोण 5 वेळा मुख्यमंत्री होणार आहे? माझ्या नशिबी होतं म्हणून मी झालो. जाऊ द्या, त्याचा भाग वेगळा आहे असं म्हणत अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर अजित पवारांनी मुलींचे कौतुक करताना अजित पवारांनी विद्यार्थ्याचे कान पिळले. ते म्हणाले की बाप बाबड्यापेक्षा महिला चांगलं काम करतात. कारण की मी पुरुष आहे, मला माहिती आहे. तुम्ही बघा 12वीचा निकाल बघा. सगळ्यात जास्त मेरिटमध्ये कोण आहे तर मुली आहेत. मुलं कमी. कारण की 10वीचा निकाल काढता सगळ्यात जास्त मेरिटमध्ये मुली असतात. मुलं तर कमीच असतात. कारण मुलांना इकडे काय चाललंय आणि तिकडं काय चाललंय आणि ही कशी दिसती आणि ती कशी दिसती. अरे अभ्यास कर ना. ती कशी दिसती आणि ती चांगलीच दिसती. तू तुझं बघ. तू शिकला तर तुला चांगली मिळेल असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. तर अजित पवारांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.